महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी भाजपची जोरदार तयारी। भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उद्यापासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर। उद्या भाजपच्या कोअर कमिटीची फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक। शेतकरी आत्महत्या करतात आणि अमावास्या पौर्णिमेला शिंदे पंचतारांकित शेती करायला जातात। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल। लंडनच्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी। ठाकरेंना शेतातली फळं पाठवणार एकनाथ शिंदे यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। पेपरफुटीवर मोदींनी बोलावं, फडणवीस काय बोलतायत? ठाकरे सीएम असताना सर्वाधिक पेपरफुटी झाली या देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावर संजय राऊतांचा पलटवार। लाडकी बहीणप्रमाणे लाडका भाऊ योजना आणा, मात्र मुनगंटीवारांना त्याची जबाबदारी देऊ नका। ठाकरेंचा टोला, तर बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे हे टोमणे मास्टर, आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत। राजकारणातली सभ्यता म्हणून चॉकलेट दिलं, सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून अजित पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस। महायुतीमध्ये समन्वय ठेवा, तटकरेंकडून प्रवक्त्यांना सूचना। मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टामध्ये आजचा युक्तिवाद संपला। राज्य मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी बनू देणार नाही। मराठा आरक्षणाबाबत याचिकेवर राज्य सरकारची हायकोर्टामध्ये ठाम भूमिका, तर पुढील आठवड्यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू राहणार। सीएम पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं, ठाकरेंकडे पाहून लोकसभेला मतदान। मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंच्या चेहऱ्याचे राऊतांचे थेट संकेत। त्यामध्ये चेहऱ्याशिवाय, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। पण बिन चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार हे अजिबात चालणार नाही। मुख्यमंत्री पदाबाबत बैठकीमध्ये बसून निर्णय होणं आवश्यक, संजय राऊतांच्या विधानावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। किसी का नाम, हर पार्टी अपने पार्टी से किसी का नाम सजेस्ट कर रही है, ये बैठ के चर्चा करके होने की आवश्यकता है और इसीलिए मैंने वो कहा। पेपर लीक होतोय आणि राम मंदिर सुद्धा लीक होतंय, तरीही सरकारला लाज लज्जा नाही। उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या माजी आमदाराचा प्रताप। 8वी पास नरेंद्र मेहतांकडून मतदान, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल।